ड्रंक अँड ड्राईव्हसाठी पोलिसांकडे 97 ब्रेथ अॅनालायझर, पोलिसांची 200 जणांवर कारवाई. पुण्यातील अपघातानंतर सोलापूर पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली आहे. 2 दिवसात शहर पोलिसांनी 106 तर ग्रामीण पोलिसांनीही अंदाजे 80 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागला आहे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईसाठी शहर ग्रामीण मधील वाहतूक पोलिसांकडे 97 ब्रेथ अॅनालायझर मशीन देण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात 2023 मध्ये 723 जणांचा तर 2024 मध्ये जवळपास 150 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात रोखण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांवर कारवाई सुरू केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नांदडी, मंगळवेढा, इचगाव, सांगोला, आडळगाव, वळसंग, सावळेश्वर, वरावडे, पेन्नूर या टोल नाक्यांवर कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे ग्रामीण पोलिसांची दररोज सायंकाळी 6 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत रात्रगस्त देखील सुरू आहे. शहर वाहतूक पोलिसांनीही शहरात येणाऱ्या रस्त्यांसह शहरांतर्गत विविध ठिकाणी मद्यपी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली आहे. सायंकाळी 5 ते रात्री 11 तर कधी रात्री 10 ते 12:30 वाजेपर्यंत ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जात असल्याचे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, धनाजी शिंगाडे यांनी सांगितले.